नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहत आहोत। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी शोधत असाल कायमस्वरूपी सरकारी नोकरीची, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। यामध्ये विविध पदांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यासाठी कमीत कमी तुम्हाला 18,000 ते 56,900चा पे स्केल पाहायला मिळत आहे। सरकारी नोकरी आहे, तुम्हाला लोकेशन महाराष्ट्रामध्ये नोकरीचं मिळणार आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता ही जी इन्स्टिट्यूट आहे ती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते, त्यामुळे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी मिळत आहे। ज्यासाठी नॉन अकॅडमिकच्या वेगवेगळ्या ज्या पदे आहेत ती या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरली जाणार आहेत। सो डिपार्टमेंट तुम्हाला समजलं असेल किंवा इन्स्टिट्यूट ही विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर VIT नागपूर यांच्यामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे इन्स्टिट्यूट आहे, यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिससाठी मित्रांनो रिलीज झालेली आहे। पुढे आपण बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये बघा, लायब्ररीच्या टोटल एका जागेसाठी भरती होत आहे। आता यामध्ये जर तुम्ही बघितला तर ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची विविध पदे मित्रांनो भरली जात आहेत। सिनियर सायंटिफिक टेक्निकल ऑफिसरच्या 2 जागा आहेत, सायंटिफिक टेक्निकल ऑफिसरच्या 3 जागा आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची 1 जागा आहे, सुपरटेंडेंटच्या 5 जागा आहेत, त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंटच्या एका जागेसाठी भरती होत आहे, ज्युनियर इंजिनियरची 1 जागा आहे, टेक्निकल असिस्टंटच्या 8 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, सीनियर असिस्टंटच्या 2 जागा पाहायला मिळत आहेत, सीनियर टेक्निशियन 3 जागांसाठी भरती होत आहे, ज्युनियर असिस्टंट 3 जागा भरल्या जात आहेत, टेक्निशियनच्या 10 जागा आहेत आणि ऑफिस अटेंडंट, लॅब अटेंडंटच्या 5 जागा, अशा टोटल 45 जागांसाठी ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। यामध्ये ग्रुप सी ची जी पदे आहेत ती महत्त्वाची आहेत। आता सर्व पदांसाठी मी या ठिकाणी क्वालिफिकेशन कव्हर केलेलं नाही, मात्र जी काही महत्त्वाची पदे आहेत ज्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन एक्सप्लेन करणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता सुपरटेंडेंटचं पद महत्त्वाचं आहे, ज्यासाठी बेसिक पे तुमचा 35,400 राहील। यामध्ये टोटल 5 जागा आहेत मित्रांनो, महत्त्वाचं पद आहे, 4 जागा ओपनच्या, 1 ओबीसी जागा आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे। ओपनसाठी 30 वर्षाची लिमिट राहील, ओबीसीला त्यामध्ये अगेन रिलॅक्सेशन मिळणार आहे। यासाठी अगेन क्वालिफिकेशन बघा, फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री ऑर इक्विव्हलंट असणे आवश्यक आहे कोणत्याही विषयामधली, किंवा मास्टर डिग्री 50% असेल तरी चालेल, आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, वर्ड प्रोसेसिंग, स्पेलशिपचं असणे माहिती तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे। सुपरटेंडंट अर्थात अधीक्षकचं महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंटसाठी सुद्धा 1 जागा आहे मित्रांनो, डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरली जात आहे। 1 जागा हँडिकॅपसाठी आहे, 30 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहणार आहे। यामध्ये फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री तुमची सायन्स, आर्ट्स, कॉमर्समध्ये, आणि त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स आणि इन्फॉर्मेशन सायन्समधली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये अगेन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिझायरेबल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी अर्ज करू शकता। ज्युनियर इंजिनियर एका जागेसाठी मित्रांनो इलेक्ट्रिकलच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटवर भरती होत आहे। BE BTech इलेक्ट्रिकल इंजिनियरमध्ये किंवा फर्स्ट क्लास डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा चालेल अर्ज करण्यासाठी। सिनियर असिस्टंट आणखी महत्त्वाचं पद, 25,500, 81,100चा जो पे स्केल आहे त्यामध्ये सॅलरी तुम्हाला मिळत आहे। 2 जागा ओपनच्या आहेत, डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरती होत आहे, 33 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। यामध्ये सिनियर सेकंडरी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट आणि प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करू शकता। या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 2 जागा ओपनसाठी असल्यामुळे सर्व एलिजिबल कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकतील। ज्युनियर असिस्टंटची सुद्धा 3 जागा आहेत मित्रांनो, ज्यापैकी अगेन 27 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। यामध्ये अगेन 12वी उत्तीर्ण आणि टायपिंग स्पीड तुमचं 35 वर्ड्स पर मिनिटचं असणे आवश्यक आहे। टायपिंग झालेले भरपूर कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। या व्यतिरिक्त ऑफिस आणि लॅब अटेंडंटच्या 5 जागा आहेत, महत्त्वाचं पद आहे, 18,000 56,900 पे स्केल तुमचा राहील, डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरती होत आहे, 27 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। कॅटेगरीला ॲज पर रिलॅक्सेशन एज लिमिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी सुद्धा अगेन सिनियर सेकंडरी अर्थात 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। ऑफिस अटेंडंट किंवा लॅब अटेंडंटसाठी 12वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। यामध्ये मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही तुम्हाला क्वालिफिकेशन काही पदांसाठी सांगितलेलं आहे, इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता।
महत्त्वाची दुसरी गोष्ट या ठिकाणी एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. सो ते तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट तुमच्या कॅटेगरीनुसार करू शकाल. ॲप्लिकेशन फी रिफंडेबल कशा प्रकारे असणार आहे, रिफंडेबल कॉशन डिपॉझिट या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहेत मित्रांनो. यामध्ये ॲप्लिकेशन फी आणि रिफंडेबल कॉशन डिपॉझिट अशा फी म्हणून ओपन ओबीसी ईडब्ल्यूएसला 3360 रुपये फी राहील. इतर कॅन्डिडेटला एससी एसटी हँडिकॅप किंवा फिमेलला 1000 रुपये त्यांनी फी ठेवलेली आहे. थोडीशी हायर साईडला फी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ॲटलिस्ट ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटला मात्र जी फी आहे मित्रांनो ती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो 24/1/2026 पासून सुरुवात झालेली आहे. 1 मार्च 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल. चांगली संधी आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.